प्लंबर वायरमॅनलाच घरी बोलवा. अभिनेत्री शरद पवार हा अतिशय डुप्लिकेट माणूस आहे. त्याच्याकडे 4 लोक मुसलमानाचे काम करणारे असतात. असं कुठं असतं का यालाच बोलवा आणि त्यालाच बोलवा. कोण भेटणार आहे तुम्हाला वायरमन? मुलांमधील ते मेट्रो दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाण आली आहे. एमआरडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करणार असल्याचं म्हणजे तसं झाल्यानंतर आता खरं तर याची नियमित या सगळ्या गोष्टीचं ऑडिट असलं पाहिजे. परंतु एखादी घटना घडल्यानंतर या विषयावर लक्ष दिलं जातं हे दुर्दैवी आहे. अजूनही काही कार्यालयामध्ये इंग्रजांच्या काळातल्या पूल असेल, वेगवेगळ्या वास्तू असेल याचे रिपोर्ट इथे येतात. ऑडिट करा म्हणून ते सांगतात इंग्रज. पण आपल्या देशात, आपल्या व्यवस्थेमध्ये अजूनही अशा पद्धतीनं ऑडिट होत नाही. विमानाचा अपघात झाला, मग चौकशी होणार, संपलं. 6 महिने झाले त्याच्यापूर्वीच अहमदाबादला अपघात झाला, तर काय दखल घेतली त्याने? झालाच ना पण अजितदादांचा अपघात. तसंच या गोष्टी आहेत, की मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची आधीच ऑडिट सातत्याने सिस्टीम असली पाहिजे. आहे ती, परंतु अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून अशा अधिकाऱ्यांनाच आधी फासावर लटकवलं पाहिजे. एकनाथ शिंदेने आता यावर आतापर्यंत याला अर्थ नाही काय एकनाथ शिंदे काही करू पण नाही शकणार. कारण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मी तेच सांगितलंय ना की नेहमी तुम्ही नियमित घेता का याच्याविषयी ऑडिटची माहिती घेतली का? आज घटना घडल्यावर बैठक घेता याला काही अर्थ आहे का? कित्येक लोकांचा नाहक बळी गेलेला आहे ना. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुंकुमी असेल तर 2019 ठाणे किंवा कल्याण कुंकुमी उठवली. फक्त गणेश नाईकांनी त्याच्याविषयी भूमिका मांडलेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याच्याविषयी बोललेले आहे. दोघांची कुंकुमी मी सांगितलं दोघांची अडवणं दोघांची जिरवणं चालू आहे. मला काय अनुभव ठीक आहे ना. राजसाहेबाला सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहे आणि राज्याध्यक्ष मेट्रो मंत्रिमंडळ आहे काही परिषद आहे. फ्रान्स आणि भारताचं काही अग्रीमेंट मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान मुंबईला येत आहे. इंटरनॅशनल त्याच्यात आपण काय आपल्या गाडी